आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेविका राजोळ पाटील आहेत. ताई, काय सांगाल, आज शिवसेनेचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन होतं, त्या आंदोलनात तुम्ही सामील झाला होता? नक्की. आज युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे सोनम वांगचुकजी हे आंदोलनाला बसलेत, त्यासाठी आम्ही ते आंदोलन घेतलं की जे नीटचे एक्झाम्स, जे पेपर्स लीक झाले, जे टीव्हीचे पेपर्स लीक झाले, त्याकरिता जे यूथ आहे त्यांच्या सोबत येऊन आम्ही आंदोलन घेतलं. आणि नक्कीच यूथचा एवढा छान प्रतिसाद झाला त्यासाठी, कारण सगळ्यांनाच कळून येत आहे की जे चालू आहे ते चुकीचं आहे. यूथचं जे फ्युचर आहे, आपलं जे फ्युचर आहे, देशाचं फ्युचर आहे, हे धोक्यात येत आहे. पण पहिल्यांदा तुम्ही आंदोलनात जे आहे ते सामील झाला होता? हा पहिला आंदोलन नाही आहे. एवढ्या वर्षापासून मी काम करते, जेवढे आंदोलनं झाली आहेत पक्षामार्फत त्याचं सगळ्यात मी सामील झालेले आहे. अगदी ज्या प्रकारे 20 दिवस जे आहे ते वांगचुक यांचं जे आहे ते सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होतं, काल पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतलं, म्हणजे हॉस्पिटलला जे आहे ते हलवण्यात आलं आंदोलन स्थळीवरून. याकडे कसं पाहता तुम्ही? मला वाटतं चुकीचं झालेलं आहे, असं किडनॅपिंग झालेली आहे असं बघता येत आहे आपल्याला. पण नक्कीच आम्ही सगळे त्यांच्या सपोर्टमध्ये आहोत आणि देशाचं जे यूथ आहे ते एकदा सगळे एकत्र आलेले आहेत, कारण आम्हाला कळतंय की आमचं फ्युचर किती डिफिकल्ट स्टेटमध्ये आहे. अगदी काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख देखील आहेत, त्यांच्यावरती एका महिलेकडून जे आहे ते काल शाईफेक करण्यात आली. तुम्ही देखील तरुण आहात, एका तरुण नेतृत्वाला अशा प्रकारे जर होत असेल तर तुमचं काय किंवा एक वैयक्तिक काय मत? चुकीचं आहे, कारण जरी फ्रीडम ऑफ मुवमेंट सगळं आहे, फ्रीडम आहे, पण ते फ्रीडमचा चुकीचा वापर केला नाही पाहिजे. आणि जेव्हा पीसफुली प्रोटेस्ट होते त्यासाठी एवढं डिफिकल्ट सिच्युएशन नाही करून क्रिएट केली पाहिजे सगळ्यांसाठी. अगदी आज तरुण विद्यार्थी होते, तरुण मुलं होती, शाळकरी मुलं देखील होती या आंदोलनात. तुम्ही देखील तरुण नगरसेविका आहात. काय एक प्रशासनाकडून किंवा सरकारकडून, केंद्र सरकारकडून मागणी असणार आहे तुमची? एवढंच म्हणेन की जे फ्युचर आहे त्याला आता इंडियामध्ये यूथ हे सगळ्यात जास्त नंबरमध्ये आहे, आणि जर याच यूथला आपण सपोर्ट नाही केलं आणि त्यांच्यासाठी पुढील लाईफ त्यांचं डिफिकल्ट स्टेटमध्ये आणलं तर वेर आर वी गोईंग? केंद्रीय मंत्री यांची देखील धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी करतात. तुमचं काय? पक्षाची जी भूमिका आहे मी त्याच्यासोबत आहे. थँक्यू. तर ह्या होत्या नगरसेविका राजोळ पाटील यांनी असं देखील म्हटलं की पक्षाची जी भूमिका असणार आहे त्या पक्षाच्या भूमिकेसोबत असणार आहे, आणि मी अनेकदा देखील आंदोलनात जे आहे ते सामील झालेली आहे आणि येत्या काळात तरुणांना देखील संधी द्यावी असं देखील राजोळ पाटील यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी, दादर.